ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्हाला राजेंद्रची उलट तपासणी काही घ्यायची आहे? नो योर बाईनं हात वर केले की काय? आज साक्षीनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत असं का बोलत नाही बाई? तुम्ही जाऊ शकता इन्स्पेक्टर साहेब. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. मिस साक्षी शिखरे यांनी आज 2 नवीन गोष्टी कोर्टाला सांगितल्या आहेत. एक ही की विलासचा खून झाला तेव्हा त्या आश्रमात एकदा नाही तर 2दा गेल्या होत्या. एकदा प्रियाला भेटायला आणि दुसऱ्यांदा त्यांची विसरलेली पर्स परत घ्यायला. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी विलासचा खून झालेला बघितला पण तरी सुद्धा. चला तर मग सुरू करूया आजच्या भागाला. इथे आज अखेरमध्ये प्रिया हे एक्सेप्ट करणार आहे की हो, खून हा साक्षीनेच केलेला आहे आणि तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. चला तर मग पुढे काय होतंय बघूया शेवटपर्यंत. फार इंटरेस्टिंग असणार आहे आजचा भाग. इकडे अर्जुन साक्षीला म्हणत असतो की मी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातलं तुम्ही एक सिलेक्ट करा. किती सिंपल आहे, मी तर रेडीमेड तुम्हाला 4ही ऑप्शन्स दिलेले आहेत, फक्त तुम्हाला एकच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि म्हणतो की का काही आठवत नाही आहे का? आठवा मिस साक्षी असं तो ओरडत असतो. तेवढ्या दामिनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेते. आता साक्षी फार घाबरलेली असते आणि तिचं फार ततमम होत असतं. ती म्हणते आठवलं मला, मी खुनाच्या रात्री आश्रमात का गेले होते ते मला आठवलं आहे, असं ती फार घाबरत बोलत असते. आणि ती म्हणते की मी नव्हती जाणार आश्रमात, मी आश्रमाच्या बाजूने जात होती तेव्हा मला प्रिया आत आश्रमात जाताना दिसली आणि मग मला आठवलं की मला तिच्याकडनं काही पैसे घ्यायचे आहेत आणि ते घेण्यासाठी मी तिच्या मागोमाग आश्रमात गेली. आता प्रिया फार घाबरलेली असते आणि अर्जुन म्हणतो की ओ आय सी, आणि इतकंसं आठवायला तुम्हाला 2.5 वर्ष लागली. कमालच झाली नाही. अजून पुढे काय आठवते, काही सांगता येईल असं तो साक्षीला विचारत असतो. आता साक्षी असं आन्सर देत असते की मी प्रियाला पैसे मागितले आणि ती मला देत नव्हती, म्हणून आमच्यामध्ये थोडीशी वादावादी झाली. मी फार चिडले आणि त्यानंतर मी निघून गेले, गाडीत बसले आणि मी घरी गेले. आता अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही पैसे वसूल करण्यासाठी प्रियाकडे गेले आणि पैसे नाही मिळाले म्हणून तुम्ही परत करून घरी निघून गेल्या. तर त्यावर साक्षी म्हणते की हो, मी काही वसुली एजंट नाही आहे ना, म्हणजे पैसे मिळेस्तोवर मी तिथे बसून राहू असं मी काही ठरवलं नव्हतं. मी सरळ निघून गेले, कारण ती तर फार घाबरलेली असते. आता प्रिया पण फार घाबरलेली असते की ही काय बोलती आता, इतके 2.5 वर्ष आपण काय बोलत आलो आणि आता ही काय बोलतीये. आणि साक्षी असं म्हणते की मी प्रियाला म्हटलं की लवकरात लवकर माझे पैसे परत कर आणि मी तिथून निघून गेले. त्यावर अर्जुन म्हणतो पण तुमच्या जो दुसरा फोन होता तुमच्याकडे, त्याचं लोकेशन तर खून होते वेळी आणि त्यानंतरही काही वेळासाठी आश्रमाच्या आत दाखवतंय. असं कसं होऊ शकतं मिस साक्षी? थोडंसं आठवा, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा, काही आठवतंय का तुम्हाला? कारण लोकेशन तर हे आश्रमाच्या आतच दाखवतंय. तुमच्या दुसऱ्या फोनचं देखील आश्रमाच्या आतलंच लोकेशन आहे आणि दुसऱ्या फोनचं आश्रमाच्या बाहेर आहे. आणि ते तसं त्यांना सगळं आठवत असतं, ज्याच्याबद्दल की पुरावे त्यांनी ऑलरेडी जज साहेबांकडे सादर केलेले असतात. साक्षी म्हणत असे नाही 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 नाही, मला हे मान्य नाही. म्हणजे ज्यावेळी खून झाला त्यावेळी मी आश्रमाच्या आत नव्हते. हे कसं झालं मला काही माहीत नव्हतं. अजूनही ती बाई एक्सेप्ट करायला तयारच नसते. त्यावर अर्जुन म्हणतो की मग तुम्ही तुमच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन कसं एक्सप्लेन करणार आहात आता? अर्जुन म्हणतो बोला ना मिस साक्षी. साक्षी तर इकडे दामिनीकडे बघतच असते. अर्जुन रागावून म्हणतो इकडे तिकडे पाहू नका, मला आन्सर द्या आणि मान्य करा की खून झाला तेव्हा तुम्ही आश्रमाच्या आतच होता. त्यावर ती म्हणते नाही, ती अजून नाहीच म्हणत असते. आणि ती म्हणते की हो, मी आश्रमात तर गेली होती पण खून झाला त्यावेळी मी आश्रमात नव्हती. प्रियाची आणि माझी जी वादावादी झाली होती ना, त्यावर मी फार चिडले होते आणि मी चिडून निघून गेली होती. माझी पर्स आश्रमातच राहिली होती असं ती एक्सप्लेन करत असते. आणि माझा फोन त्या पर्समध्ये होता. सगळ्यांना असं समजलेलं असतं की हे एकदम साफ खोटं बोलत आहे. प्रिया पण म्हणते की साक्षी फार पॅनिक होऊन काही पण बडबडतीये आणि म्हणते की आयत्या वेळेला ही काय खोटं बोलते, मी काय साक्ष दिली होती आणि ही काय बोलते आता तर असं वाटतंय मीही अडकणार. त्यावर आता अर्जुन साक्षीला म्हणतो की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्यावेळी विलासचा खून झाला त्यावेळी तुम्ही तिथे नव्हतात पण तुमची पर्स तिथे होती आणि त्या पर्समध्ये तुमचा फोन होता. त्यावरती म्हणते हो बरोबर, असंच झालं होतं. आणि अर्जुन म्हणतो की मग मला आता तुम्ही हे सांगा की तुमची पर्स आणि मोबाईल घेण्यासाठी तुम्ही पुन्हा आश्रमात केव्हा गेला होतात, की तेही तुम्ही प्रियाला जसं तुम्ही ते फिल्म्सचे तिकीट्स दिले तसं दान करून टाकलं होतं का? आता साक्षीचं फार ततमम होत असतं. तिला काय बोलू, काय उत्तर देऊ ऐन वेळेला असं काहीच तिला सुचत नसतं. हे सगळे एकमेकांकडे बघत असतात. चैतन्य तर खूप खुश असतो. तेवढ्यात रविराज प्रियाला विचारतात की तू पहिले हे का नाही सांगितलं की ती आली होती तुझ्याकडे पैसे मागण्यासाठी? त्यावर ती म्हणते की सॉरी बाबा, तिथे राहूनच गेलं, कारण ती तर फार घाबरलेली असते. आता इकडे अर्जुन साक्षीला असं म्हणत असतो की चला जाऊ द्या, ते पर्सचं सोडा. काही पैसे, एखाद मोबाईल तुमच्यासाठी काय असू शकतं? काहीच नाही ना. तुम्ही बाय द वे तुम्ही मशहूर बिल्डर महिपत शिखरे यांची मुलगी आहात. चला सोडून द्या. तुम्ही एक फोन जरी मागितला तुमच्या पप्पांना तरी ते 10-20 फोन तुम्हाला असे देऊन टाकतील. त्या एक फोनसाठी तुम्ही काय एवढं? पण मी साक्षी, त्या फोनचं तर सोडा, पण त्या पर्समध्ये तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील, जसं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ते घेण्यासाठी तर तुम्ही आश्रमात पुन्हा गेलाच असतील ना. कधी गेला होता ते सांगा. आता ती असं म्हणते की मला थोड्या वेळात असं आठवलं की माझी पर्स माझ्यासोबत नाही आहे, ती आश्रमात राहिली आहे, म्हणून थोड्या वेळात मी पुन्हा आश्रमात ती पर्स घेण्यासाठी गेले.
आणि त्यावर अर्जुन म्हणतो की तेव्हाच तुमची झटापट झालीत आणि त्या पिस्तोलाने तुम्ही विलासचा खून केला. त्यावर दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते की अर्जुन सुभेदार यांनी स्वतः लिहिलेल्या सिनेमाचे फॅक्ट सांगू नये, सत्य बोलावे. त्यावर अर्जुन म्हणतो की ओके मिस साक्षी, तर आता तुम्हीच सांगा, ज्यावेळी तुम्ही पर्स घेण्यासाठी पुन्हा आश्रमात गेला होता तेव्हा तुम्ही काय बघितलं, काय झालं होतं, तुम्हीच सांगा. त्यावर आता साक्षी म्हणते की मी ज्यावेळी पुन्हा आश्रमात गेली होती त्यावेळी तिथल्या सगळ्या वस्तू अशा अस्ताव्यस्ता पडलेल्या होत्या. मधुभाऊ आणि विलास दोघेही असे जमिनीवर पडलेले होते. विलासच्या छातीतून रक्त येत होतं आणि हे सगळं पाहून मी फार घाबरले, मी फार पॅनिक झाले आणि मी सरळ माझी पर्स उचलली आणि मी तिथून निघाले. त्यावर अर्जुनला तर कळतं की ती फार ॲक्टिंग करत असते ती. तो पण म्हणतो ओ आय सी, खूप वाईट झालं नाही, इतकं भयानक दृश्य तुम्हाला बघावं लागलं. आणि अर्जुन म्हणतो की पण जेव्हा तुम्ही पुन्हा तिथे गेलात तेव्हा प्रिया मधुकर कुठे होत्या. त्यावरती म्हणते नाही, म्हणजे माझं ना कुठेच लक्ष नव्हतं, मी इतकी घाबरले होते ना, मी काहीच नाही बघितलं कुठे कोण आहे. मी फक्त आणि फक्त माझी पर्स घेतली आणि मी तिथून निघून गेले, कारण मी फार पॅनिक झाले होते. आणि त्यावर मग अर्जुन म्हणतो तिला की कमाल आहे मिस साक्षी, म्हणजे तुमच्यासारख्या एज्युकेटेड मुलीसमोर एक खून झालेला आहे, एक माणूस तिथे पडलेला आहे आणि तुम्हाला एक पोलिसांना फोन करावासा नाही वाटला. त्यावरती म्हणते की मी एक सर्वसामान्य मुलगी आहे, आमच्यासारख्या मुलींना हे टेन्शन येतं, मी मगाशीच सांगितलं की मी फार घाबरले होते म्हणून मी पोलिसांना फोन नाही केला. पोलिसांची भीती असते मनामध्ये आमच्या, त्याच्यामुळे मी नाही करू शकली पोलिसांना फोन. आणि तर हा एक खुनाचा प्रकार होता आणि त्याच्यामध्ये जर मी काही बोलायला गेली असती पोलिसांसोबत तर मी सुद्धा अडकली असते, याची मला फार भीती वाटत होती आणि म्हणून मी गप्प बसली, असं ती सांगत असते. आजच्या भागात साक्षी फार घाबरलेली असते, तिला काय आन्सर देऊ काय नाही, ती एकावर एक खोटं बोलत असते. अर्जुन तिला उलटपालट प्रश्न विचारतच असतो. इकडे अश्विन प्रतिमाची काळजी करत असतो, तो तिला पाणी वगैरे देतो आणि म्हणतो की काय झालं होतं आत्या, तू इतकी का घाबरलीस, कोर्टामध्ये काय झालं होतं मला सांगशील का. पण ती काहीच बोलायला तयार नसते, ती फार घाबरलेली असते. त्यावर अश्विन तिला म्हणतो की बरं आत्या, तू रूममध्ये जाऊन थोडी आडवी होतेस का, थोडंसं आराम कर, तुला बरं वाटेल, असं तो तिला समजावत असतो. पण ती काहीच बोलत नसते, कारण ती फार घाबरलेली असते. तो फार विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला असं वाटतं की ती पॅनिक व्हायला नको, म्हणून मग तो जास्त काही तिला स्ट्रेस देत नाही आणि तो सांगतो की तू जाऊन आता खोलीमध्ये आराम कर, तेच योग्य राहील. इकडे अर्जुन म्हणत असतो की वा फॅन्टॅस्टिक, पण मला आता हे सांगा की तुमच्यासारख्या सामान्य मुलीला हे सर्व आज इथे सांगावंसं का वाटलं, इतके दिवस तुम्ही काही का नाही बोलल्या. त्यावरती खूप घाबरलेली असते आणि म्हणते की लोकेशन, तुम्हाला जे लोकेशन आश्रमाच्या आज सापडलं आहे माझ्या फोनचं, त्यामुळे मी आज हे सगळं काही खरं सांगितलं. इतके दिवस मी फार घाबरत होती, पण आता माझ्या दुसऱ्या फोनचं लोकेशन आज मिळालं आहे, म्हणून मी हे सगळं काही सांगते आहे आणि ती खूप घाबरते. जर मी हे सगळं आधी सांगितलं असतं तर आतापर्यंत मला खुनी ठरवून मला जेल पण झाली असती. त्यावर अर्जुन म्हणतो की म्हणजे तुमचा आपल्या पोलीस डिपार्टमेंटवर या न्यायव्यवस्थेवरती विश्वास नाही आहे. त्यावर साक्षी म्हणते की नाही असं बिलकुल नाही आहे, मला असं नव्हतं म्हणायचं. त्यावर अर्जुन आता म्हणतो की बरं ठीक आहे, जाऊ द्या, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, मला या प्रश्नाचं उत्तर द्या की वात्सल्य आश्रमात प्रिया सोडून तुम्ही अजून कोणाला ओळखत होतात का. त्यावरती म्हणते की नाही, मी अजून कोणालाच ओळखत नव्हती. पण अर्जुन म्हणतो की नाही, नीट आठवा तुम्ही, कारण तुम्हाला काही आठवायला खूप वेळ लागतो, नीट आठवून सांगा तुम्ही. आणि म्हणतो की बरं चला, मी तुम्हाला अजून सिम्पल करून सांगतो थोडंसं, म्हणजे तुम्हाला आठवायला मदत होईल, आणि विचारतो की तुम्ही विलासला ओळखत होतात का. त्यावरती म्हणते की नाही, अजिबात नाही, विलासचा आणि माझा याआधी काहीही संबंध नव्हता, मी त्याला ओळखत नव्हती. अर्जुनला आता कळालेलं असतं की ती खोटं बोलतीये, पण त्यावर आता अर्जुन म्हणतो की मी लॉर्ड, मला आता एका साक्षीदाराला विटनेस बॉक्समध्ये परमिशन हवी आहे बोलवण्याची. आणि तो राजेंद्रला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि तो साक्षीला तिथून जायला सांगतो. आता राजेंद्र हा विटनेस बॉक्समध्ये आलेला असतो. आता तो काय बोलतोय आपण पाहूया. साक्षी तर फार घाबरलेली असते. इकडे महिपत राजेंद्रला पाहून फार चिडलेला असतो, फार संतापलेला असतो. आता पाहूया राजेंद्र पुढे काय बोलतोय ते. आता इकडे अर्जुन राजेंद्रला विचारतो तुमचं नाव आणि व्यवसाय सांगा. तर राजेंद्र म्हणतो की माझं नाव आहे राजेंद्र आणि मी साक्षी कन्स्ट्रक्शन्समध्ये काम करतो. त्यावर अर्जुन म्हणतो की म्हणजेच महिपत शिखरे यांचीच कंपनी ना. तर तो म्हणतो की हो, त्याच कंपनीमध्ये मी काम करतो. आता मग पुन्हा अर्जुन साक्षीला विचारतो की मी साक्षी, तुम्ही यांना ओळखतात का. तर साक्षी एक्सेप्ट करते की हो, मी त्याला ओळखते. आता अर्जुन जज साहेबांना सांगत असतो की मी लॉर्ड, ह्याने सगळे देवाणघेवाणीचे जे व्यवहार केलेले आहेत महिपत शिखरेच्या बिझनेस अकाउंट्सचे, त्याचं सगळं CCTV फुटेज आणि ते बँकेचे स्टेटमेंट्स वगैरे ह्या याच्यामध्ये आहे आणि तो ते जज साहेबांकडे सादर करतो. जज साहेब ते आता पडताळून बघत असतात आणि ते CCTV फुटेज ऑन करतात. सगळेजण आता ते CCTV फुटेज बघत असतात. दामिनी असा विचार करत असते की हा कुठला टाइमपास चाललाय आता, हे काय दाखवतोय हा. आणि ऑब्जेक्शन घेऊन म्हणते की मिस्टर अर्जुन सुभेदार, हे काय प्रूफ करू पाहताय, आता ह्याच्यामध्ये काय साध्य होणार आहे. कुठलाही एम्प्लॉई हा आपल्या बॉससाठी पैसे काढून तो त्यांना आणून देऊच शकतो, ह्यामध्ये काय नवीन आहे, हे तर एक काम आहे ना बॉसचं. मग ते एखाद्या एम्प्लॉईनी केलं तर ह्यामध्ये चुकीचं काय आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की दामिनी देशमुख मॅडम, हा गुन्हा नाहीच आहे, पण जी कॅश विलासने बँकेतून काढली होती ती आणि मधुभाऊंकडे जी त्याने ठेवायला दिली होती ती, त्याचे सिरियल नंबर्स एकच आहेत. याचाच अर्थ असा होतो माय लॉर्ड की विलासकडे जी कॅश होती ती महिपत शिखरेच्या ह्याच माणसाने ती विलासला दिलेली होती. आता दामिनी म्हणते की हे कशावरून अर्जुन सुभेदार, कोर्टामध्ये पुरावा लागतो, पुरावा आहे का तुमच्याकडे.
आणि ती असं म्हणत असते की पोलिसांकडे ह्याचा रेकॉर्ड असणं तर अशक्य आहे, पोलीस असे रेकॉर्ड्स ठेवत नाही. तर अर्जुन म्हणतो की पोलिसांकडे नाही पण मधुभाऊंकडे याचा पुरावा आहे. आणि अर्जुन म्हणतो की आलेले प्रत्येक पैसा आणि खर्च झालेले प्रत्येक पैसे आणि जे पैसे येतात मधुभाऊंकडे त्याचे रेकॉर्ड्स, सिरियल नंबर्स हे सगळं लिहून ठेवण्याची जुनी पद्धत मधुभाऊंना माहिती आणि ते तेच करतात. आणि मग अर्जुन मधुभाऊंची जी डायरी असते त्याला सापडलेली असते मधुभाऊंच्या बॅगमध्ये, ती डायरी जज साहेबांना देतो आणि म्हणतो की ह्यामध्ये ते सगळे रेकॉर्ड्स आहे मिलॉर्ड, जे मधुभाऊंनी पूर्वी रेकॉर्ड करून ठेवलेले होते. म्हणजे जे खर्च झाला किंवा मग त्यांना जे पैसे मिळाले त्याचे सिरियल नंबर्स वगैरे सगळं ह्या डायरीमध्ये आहे. आणि आता इथेच आजचा भाग हा संपलेला आहे. आता उद्या पाहूया काय होतं आहे ते. उद्या अर्जुन प्रियाला फार इरिटेट करणार आहे, तिच्यावरती विलासच्या खूनचा आरोप करणार आहे आणि म्हणणार आहे की तूच विलासला मारला आहे, त्यानंतर मधुभाऊंना तूच मारण्याचा प्रयत्न केलास. त्यावरती इरिटेट होऊन मग एक्सेप्ट करून टाकते की साक्षीनेच विलासला मारलेला आहे आणि मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात माझ्यासोबत. थँक्यू. आधी खून नंतर आली होती, कधी आली होती साक्षीने खून केला विलासचा? ऑब्जेक्शन युअर ऑनर. कुठलाही ठोस पुरावा नसताना ॲडव्होकेट सुभेदार असा निष्कर्ष काढू शकत नाही. सुभेदार लक्ष द्या, ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा कंटाळा आला आता मला. मी कोणताही निष्कर्ष काढत नाहीये ॲडव्होकेट, फक्त प्रश्न विचारतो. साक्षी शिकरे यांचं स्टेटमेंट आहे की त्यांची पळ घेण्यासाठी त्या आश्रमाच्या आत गेल्या होत्या, पण तरी सुद्धा लपलेल्या प्रियाला त्या दिसल्या नाही. का? त्याचं एकच कारण आहे मिळणार. आणि जर साक्षी शिकरे यांच्या दुसरं कोणतं लोकेशन आपल्याला कळलं नसतं तर कारण सुद्धा आपल्या लक्षात आलं नसतं. आणि तेच कारण या केसचा पाया आहे मिलॉर्ड. म्हणजे मला नाही कळलं. कशाबद्दल बोलतोय? येऊ जाणे मला काही कळे नसत झाले. साक्षी कशाबद्दल बोलते आणि मी कशाबद्दल बोलते? मिलॉर्ड, खुनाच्या रात्री साक्षी प्रियाकडनं पैसे घ्यायला आश्रमात गेली होती किंवा तिची पळ परत घेण्यासाठी आश्रमात गेली होती याचा कोणताही उल्लेख मी प्रिया मधुकर यांनी कधीच कोर्टात केलेला नाहीये. याचा एकच अर्थ आहे मिलॉर्ड, मी प्रिया मधुकर खोटं बोलतेय. मी खोटं बोलत नाहीये. मी सगळं खरंच बोलतेय. या केसच्या पहिल्या दिवसापासून मी फक्त खरं बोलतेय. एक मिनिट, या केसच्या पहिल्या दिवसापासून आता सुद्धा तुम्ही खोटं बोलताय प्रिया मधुकर. साक्षी आणि प्रियाच्या स्टेटमेंटमध्ये एकच तफावत आहे, त्याचं एकच कारण आहे मिलॉर्ड. आणि कारण हे आहे की विलासचा खून साक्षी शिकरे यांनी केलाच नाहीये मिलॉर्ड. विलासचा खून केलाय प्रिया मधुकर खून संदेश सुभेदार यांनी. मिलॉर्ड, या त्याच नोटा या विलासने मधुबनकडे ठेवायला दिल्या होत्या. या नोटांवर प्रिया मधुकर यांच्या बोटांचे ठसे आहे. प्रिया मधुकर यांनी फक्त विलासला मारलं नाहीये, त्यांनी मधुकर नाही मारण्याचा प्रयत्न केलाय. विलासचा पुस्तक तुझ्या हातात होतं, तू विलासला गोळी झाडली, तू मारलं प्रिया, तू मारलं विलासला, तुला मला होता, तुला पैसे हवे होते आणि म्हणून तू विलासचा खून केला. गोळी झाडली